Hello students, welcome to this video. Today we are going to learn 10th topic banks and simple interest. आज आपण या व्हिडिओमध्ये बँक आणि सिंपल इंटरेस्ट याबद्दल माहिती घेणार आहोत. बँक आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. कितीतरी वेळा तुम्ही बँकेत तुमच्या आई-बाबांसोबत गेलाही असाल. तिथले जे व्यवहार होतात ते कोणत्या पद्धतीने होतात, बँक कशासाठी असते, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण या धड्यामध्ये करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. A bank is a government recognized institution that carries out transaction of money. बँक ही सरकार मान्य असलेली संस्था आहे की जिथे पैशांचे व्यवहार किंवा पैशांची देवाणघेवाण चालते. बँक्स मेक इट इझियर टू प्लॅन द यूज ऑफ मनी. बँकेमुळे आपल्याला आपल्या पैशाचा वापर, त्याचं नियोजन करणं सोपं जातं. पैशांचं नियोजन म्हणजे काय, तर दॅट इज टू डू फायनान्शियल प्लॅनिंग, म्हणजे आर्थिक नियोजन. वी कॅन आयदर डिपॉझिट कॅश मनी इन अ बँक ऑर विथड्रॉ कॅश फ्रॉम इट. आपण बँकेमध्ये आपले जी रोख रक्कम आहे, रोख पैसे आहेत, हे आपण जमा करू शकतो किंवा आपण बँकेतून आपली रक्कम आपण काढूही शकतो. फॉर दॅट पर्पज वी मस्ट ओपन ॲन अकाउंट इन अ बँक. पण हे सर्व करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम बँकेत आपलं खातं उघडणं गरजेचं आहे. त्यालाच आपण अकाउंट म्हणतो. बँक अकाउंट्स आर ऑफ व्हेरियस काइंड्स. आणि मग बँकेमध्ये गेल्यावर तिथं वेगवेगळ्या प्रकारचे खाते किंवा अकाउंट्स असतात. आता याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोत. नाउ सी व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ अकाउंट्स. आता आपण अकाउंट्सचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. पहिला आहे करंट अकाउंट. करंट अकाउंट म्हणजे काय ते बघूया. अ करंट अकाउंट इज मेनली फॉर ट्रेडर्स अँड दोज डिलिंग इन मनी ऑन अ डेली बेसिस. करंट अकाउंट हे ट्रेडर्स म्हणजे जे व्यापारी असतात त्यांच्यासाठी असतं की ज्यांना रोज पैशाची देवाणघेवाण करावी लागते, म्हणजे ज्यांचा दररोज बँकेशी संबंध येतो. An account holder can deposit or withdraw money any number of times in a day. आणि करंट अकाउंट जर असेल तर त्या व्यक्तीला तो त्याचे पैसे दिवसातून कितीही वेळा काढू शकतो आणि कितीही वेळा अकाउंटमध्ये टाकूही शकतो. द बँक इश्यूज अ पासबुक फॉर दिस अकाउंट अँड ऑल्सो अ चेकबुक ऑन डिमांड. अशा वेळेला बँक काय करते, तो जो अकाउंट होल्डर आहे म्हणजे ज्याचं अकाउंट आहे अशा व्यक्तीला पासबुक दिलं जातं आणि त्याची इच्छा असेल, त्याची डिमांड असेल, त्याची मागणी असेल तर त्यावेळेला त्याला चेकबुकही त्याबद्दल दिलं जातं. द बँक डज नॉट पे एनी इंटरेस्ट ऑन द मनी इन दिस टाईप ऑफ अकाउंट. आता करंट अकाउंटमध्ये जर तुम्ही पैसे जमा करत असाल, काढत असाल, तर अशा वेळेला त्या तुमच्या रकमेवर, त्या पैशांवरती तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट पे केला जात नाही किंवा बँक तुम्हाला कोणताही इंटरेस्ट देत नाही. मनी कॅन ऑल्सो बी विथड्रॉन ऑर डिपॉझिटेड बाय चेक. आणि या अकाउंटमधून जर तुम्हाला पैसे काढायचे असतील किंवा पैसे या अकाउंटला टाकायचे असतील तर तुम्ही ते चेकने काढू किंवा टाकू शकता. सो दिस इज ऑल अबाउट करंट अकाउंट. सो हे क्लिअर आहे की हे जे करंट अकाउंट आहे तर ते कोणासाठी आहे, तर शक्यतो व्यापाऱ्यांसाठी आहे, जे पैशांची दिवसातून ज्याचे ट्रान्झॅक्शन किंवा देवाणघेवाण पैशाची सतत होत असते दिवसातून बरेचदा, तर अशा लोकांसाठी ही करंट अकाउंटची फॅसिलिटी आहे. द सेकंड टाईप इज सेव्हिंग्ज अकाउंट.
अ पर्सन कॅन डिपॉझिट अ मिनिमम अमाऊंट अँड ओपन अ सेव्हिंग अकाउंट. आता एखाद्या व्यक्तीला जर सेव्हिंग अकाउंट काढायचं असेल म्हणजे बचत खातं, तर तो एक ठराविक रक्कम आपल्या अकाउंटला जमा करतो आणि मग सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकतो. इन सम बँक्स नो मिनिमम अमाऊंट इज रिक्वायर्ड फॉर ओपनिंग अन अकाउंट. काही अशाही बँका आहेत की ज्या बँकांमध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी ही मिनिमम अमाऊंट लागत नाही. म्हणजे आता सपोज मला कोणत्याही बँकेमध्ये एखादी बँक आहे XYZ आणि जर मला त्याच्यात अकाउंट ओपन करायचं असेल तर मग फॉर्म भरल्यानंतर त्यांची डिमांड असते की तुम्ही 500 रुपीज मिनिमम भरा आणि त्याशिवाय आम्ही तुमचं अकाउंट ओपन करू शकत नाही. आणि मग आपल्याला 500 रुपये भरून मगच ते आपलं अकाउंट ओपन करतात. पण काही बँक्स अशा आहेत की ते सांगतात की तुम्ही काहीही अमाऊंट टाकू नका, फक्त आमचा फॉर्म भरा आणि आम्हाला जे डॉक्युमेंट्स लागतात ते द्या, आम्ही तुमचं अकाउंट ओपन करतो. द बँक पेज सम इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ द डेली क्रेडिट बॅलन्स इन द अकाउंट. आणि जर सेव्हिंग अकाउंट असेल तर बँक त्यावरती तुम्हाला व्याज देते. तुमच्या बचत खात्यात किती रक्कम आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यावर व्याज दिलं जातं. देअर आर सम रेस्ट्रिक्शन्स ऑन हाऊ ऑफन मनी कॅन बी विथड्रॉन फ्रॉम दिस अकाउंट. आता इथे जसं करंट अकाउंटमध्ये तुम्ही दिवसातून कितीही वेळा डिपॉझिट करू शकत होता, विथड्रॉ करू शकत होता तुमचे मनी, पण इथे त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन्स आहेत. इथे नियम वेगळे आहेत. इथे अकाउंटमधून किती वेळा पैसे काढायचे किंवा टाकू शकता पण विथड्रॉ करताना तुम्हाला ते सतत करता येत नाहीत. फॉर दिस अकाउंट टू द बँक इश्यूज अ पासबुक अँड ऑन डिमांड अ चेकबुक. या अकाउंटला सुद्धा बँक तुम्हाला पासबुक इश्यू करते आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला चेकबुक दिलं जातं. Recurring deposit account. This is the third type of account, recurring deposit account. आता this account holder can decide the amount to be deposited every month in the account. आता ह्या प्रकारचं जर अकाउंट मला ओपन करायचं असेल तर हे कोणासाठी आहे, तर अशा अकाउंट होल्डरसाठी आहे की ज्यांना दर महिन्याला काही ठराविक रक्कम बाजूला साठवायची आहे. आणि म्हणून मग अशी व्यक्ती काय करते, बँकेमध्ये जाऊन RD अकाउंट ओपन करते, म्हणजे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. आणि मग या अकाउंटमध्ये दर महिन्याला काही ठराविक अमाऊंट तुम्हाला भरायची असते. द बँक गिव्स अन इंटरेस्ट ऑन द डिपॉझिट विच इज मोर दॅन दॅट पेड फॉर द सेव्हिंग्स अकाउंट. आता ह्या अकाउंटला तुम्ही दर महिन्याला पैसे जमा केल्यानंतर बँक तुम्हाला जो इंटरेस्ट पेड करणार आहे तो जास्त असतो. म्हणजे तेच पैसे जर तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये टाकले तर सेव्हिंग अकाउंटला सुद्धा इंटरेस्ट मिळतो, पण रिकरिंग डिपॉझिट अकाउंटमध्ये पैसे टाकल्यानंतर जे मिळणारं व्याज आहे ते जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू सेव्हिंग्ज अकाउंट. सच अन अकाउंट इज अ मीन ऑफ कंपल्सरी सेव्हिंग्स. आणि हे अकाउंट कशासाठी आहे किंवा एक मार्ग आहे कशासाठी, कंपल्सरी सेव्हिंग. म्हणजे दर महिन्याला ठराविक रक्कम मला टाकायची आहे म्हणजे आहेच. पण सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये तसं नाहीये. आज माझ्याकडे या महिन्यात पैसे आहेत जास्त म्हणून मी टाकलेत, पुढच्या महिन्यात माझ्याकडे पैसेच नाहीयेत त्यामुळे मी नाही टाकू शकत. सेव्हिंग अकाउंटला चालतं, पण रिकरिंग डिपॉझिट अकाउंटला तसं चालत नाही. तिथे दर महिन्याला तुम्हाला नियम असतो, ती ठरवून दिलेली रक्कम तुम्हाला डिपॉझिट करावीच लागते. ऑफन इट इज कन्व्हिनियंट टू हॅव अ जॉईंट अकाउंट फॉर से हजबंड अँड वाईफ और गार्डियन अँड वॉर्ड एक्सेट्रा. बरेचदा जॉईंट अकाउंट काढलं जातं म्हणजे पती पत्नी किंवा पालक आणि त्यांचं पाल्य असं. बिसाइड्स अकाउंट्स ऑफ बिझनेस पार्टनर्स, हाऊसिंग सोसायटीज, ट्रस्ट ऑफ voluntary agencies, etc. are required to be operated by more than one person. म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती जर एकत्रितरित्या अकाउंट जर ओपन केलं तर अशा प्रकारचं अकाउंट ते
फॅसिलिटी घेऊ शकतात. व त्याच्यामध्ये काय काय असतं तर बिझनेस पार्टनर एकत्र येऊन हे अकाउंट ओपन करू शकतात. वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायटीज, त्यानंतर ट्रस्ट ऑफ व्हॉलंटरी एजन्सी, ही त्याची काही उदाहरणं आहेत. चौथा प्रकार आहे फिक्स्ड डिपॉझिट. अ डिपॉझिटर डिपॉझिट्स अ सर्टन अमाऊंट फॉर अ फिक्स्ड पिरियड इन अ टाइम. आता फिक्स्ड डिपॉझिट हे सुद्धा अकाउंट आहे. याच्यामध्ये एक सर्टन अमाऊंट आहे की जी सर्टन पिरियडसाठी बँकेमध्ये डिपॉझिट केली जाते. म्हणजे इथे दर महिन्याला न करता एकदाच एक ठराविक अमाऊंट डिपॉझिट केली जाते 2 वर्षांसाठी, 5 वर्षांसाठी, 6 महिन्यांसाठी. दिस डिपॉझिट अट्रॅक्ट्स अ ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट दॅन द सेव्हिंग्ज अकाउंट. इथे सुद्धा सेव्हिंग्ज अकाउंटवरती मिळणाऱ्या इंटरेस्टपेक्षा मोठ्या प्रमाणात जे इंटरेस्ट आहे तो बँक पे करते डिपॉझिटरला. हावेवर दिस रेट्स आर डिफरंट इन डिफरंट बँक्स. पण प्रत्येक बँकेचा जो रेट आहे इंटरेस्ट पे करण्याचा तो वेगवेगळा असतो. सिनियर सिटीजन्स गेट अ स्लाइटली ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट दॅन द युज्युअल. आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मात्र हा जो रेट आहे इंटरेस्ट रेट हा सामान्यांपेक्षा थोडासा अधिक दिला जातो, जास्त दिला जातो. आता हे झालं सगळं अकाउंट बद्दल. आता आपण बघूया एटीएम, क्रेडिट अँड डेबिट कार्ड्स. तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल काय एटीएम कार्ड म्हणजे काय, त्याबद्दल आता माहिती घेऊया. अन एटीएमचा फुल फॉर्म ऑटोमॅटिक टेलर मशीन. एटीएम कार्ड इज यूज टू विथड्रॉ कॅश विदाउट गोइंग टू अ बँक. एटीएम हे ऑटोमॅटिक टेलर मशीन असं त्याचा फुल फॉर्म आहे. हे जे कार्ड आहे हे बँकेत न जाता जर मला पैशांची गरज लागली तर विदाउट गोइंग टू अ बँक आय कॅन विथड्रॉ माय कॅश फ्रॉम दिस by using this ATM card. A credit card or debit card is used to carry out transaction without using cash. आणि क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड हे जे कार्ड आहेत हे सुद्धा आपल्याला पैसे हार्ड कॅश किंवा प्रत्यक्ष पैसे न देता किंवा न घेता आपण या कार्डच्या माध्यमातून आपण समोरच्याला आपले पैसे देऊ शकतो किंवा त्याच्याकडून घेऊ शकतो. An account holder can get such a card on request to the bank. आणि बँकेतून जर अकाउंट होल्डरला असं कार्ड हवं असेल तर तो बँकेला रिक्वेस्ट करू शकतो आणि मग बँक त्याला हे कार्ड इश्यू करते. तर आज आपण अकाउंटचे टाइप्स बघितले आणि एटीएम, क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स याबद्दल माहिती घेतली. आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.